या बेवड्याचं करायचं काय? या बेवड्याचं करायचं काय? या वडापाव खाणाऱ्याचं करायचं काय? वडापाव खाणाऱ्याचं करायचं काय? काल पुणे येथील मराठा समन्वय या समन्वयकांनी स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचा नेता वरून घेणारा आणि कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून घेणारी नोकरी न करणारा परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणणारा असा हा की सरकारकडून सुपारी घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीसाठी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून घेऊन सगळीकडे फिरणारा हा जो लक्ष्मण हाके आहे, त्या लक्ष्मण हाक्यानं आजपासून स्वतःच्या नावापुढं प्राध्यापक ही पदवी न लावता त्यानं स्वतःच्या नावापुढं बेवडा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मनोज जरांगे दादाच्या विरोधात केलेलं आहे याच्या विरुद्ध की आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी मीडियामार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक 1 आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसीसाठी केलं का? मराठा समाजासाठी म्हणून तरी मनोज दादांनी जे आंदोलन केलं किंवा उपोषण केल्यानंतर आजही मनोज दादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता, लगेच मटणाची हाडं त्या ठिकाणी चळकाळाला बसता. तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ओबीसी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करता म्हणता आणि दुसरीकडे ओबीसी समाजासाठी नेतृत्व करत असताना इकडे उपोषण करायचं आणि संध्याकाळी रात्री 12 वाजता लगेच आपले 1-2 समर्थक घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मटण आणि दारू पिण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता. अशा अनेक व्हिडिओ, अशा अनेक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत की आम्हाला खोटे वाटत होते, पण आज मात्र तुम्ही जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य बघून आम्हाला हे खरं वाटायला लागलेलं आहे की तुम्ही पाखंडी आहात, तुम्ही स्वतः स्वयंभू आहात. तुम्हाला कुणीही नेता ओबीसीचा मानत नाही आणि उलट स्वतःला ओबीसी नेता म्हणून ओबीसी समाजाचे मान खाली घालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ओबीसी समाज तुमचा धिक्कार करेल माहीत नाही, पण सकल मराठा समाज तुम्ही या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे याचा तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये तुम्ही करू नये आणि त्याला ज्यांनी पाठीशी घातलेल्या सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत, सरकारमधले जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांना त्यांनी तोंडावर पाडलेलं आहे. त्यामुळे सरकारने यापुढं हकेला पुढं करून कुठलंही कृत्य करू नये आणि केल्यास समाज त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी जाहीर केलं. अगोदर आमचे नालायक कसा लाड असतील मराठाचे आमदार होते आमच्या मराठा लोकांनी सुद्धा कोण खाता गेला म्हणून हा धनगर समाजचा एक म्हणून मराठा समाजाने तिथं आंदोलन सराठीमध्ये उपोषण सुरू केलं होतं. त्या बाजूला वडगोद्रीला जाऊन त्यांनी उपोषण केलं आणि जे इतर महाराष्ट्रातलं त्या उपोषणाला घटनास्थळी भेट द्यायला येते त्यांच्यासंग वाद करण्याचं काम केलं आणि सरकारला सांगेल वडीगोद्री ते आंतरवाली सराठी रस्ता बंद केला, तिथं कुणाला जाऊ दिलं. मग असं त्याला अडवत म्हणणार ना की असले आला की दारुडीचं सरकार उभा करत असेल तर आम्ही मराठा समाज ह्याचा गांभीर्याने विचार. असे जर लोक सरकार जर तुझा वापर करत असेल ते चुकीचं आहे आणि मराठा समाज आरक्षण घेतलं तर हे आडवं येणाऱ्यांना काय इशारा द्यायला का मराठा समाजाने अगोदर जे आडवं आहे त्याला आडवं केलेलं नाही आणि ह्याच्या पुढे सुद्धा आडवं करणारच कोणी असू दे. सरकारने कुणीही अशी किती पुतळी उभा करू द्या, आडवं केल्याशिवाय मराठा समाज थांबणार. कोण आहे हरितला शुक्राचार्य? कोण आहे हरितला शुक्राचार्य? सरकारमध्ये जे आहेत प्रमुख मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हेच उभा केलेलं माणूस हरितला शुक्राचार्य हेच. आम्हाला आरक्षण का देत नाही? आमचे कुणबीचे 55 लाख दाखले मिळाले असताना आम्हाला आरक्षण का देत नाही? आमच्या आरक्षण कुणबी दाखले आम्हाला मिळालं पाहिजे. देणार कोण नाही? हे सरकारच आहे ना. तर हरितला शुक्राचार्य कोणी? सरकारच नाही.